वित्तीय अधिकार नसताना संस्थेच्या बँक खात्यातील 87,27,890 रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे काढून शासनाची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतनमधील 3 वरिष्ठांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे। हा प्रकार 29 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी शासकीय तंत्रनिकेतनचे समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. दिलीप मच्छिंद्र घायतिळक वय 54 व्यवसाय नोकरी सोलापूर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जेलरोड पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी डॉ. अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय, राजशेखर मारुती कापसे, अनंत शिवाजी जाधव यांच्या विरुद्ध BNS कलम 318(4), 316(2), 316(5), 3(5) अन्वये गुन्हा नोंदला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील अशोक उपाध्याय यांनी राजशेखर कापसे व शिवाजी जाधव यांच्या मदतीने 29 ऑक्टोबर रोजी 87,27,890 रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे बँकेतून काढली। वित्तीय अधिकार नसताना धनादेशाचा गैरवापर करून संस्थेच्या बँक खात्यातील रक्कम अपहार करून शासनाची फसवणूक केली। पुण्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकाने कळवल्याप्रमाणे शासकीय रकमेचा अपहार केल्याबद्दल फिर्याद दिल्याचे म्हटले आहे। या प्रकरणी पुढील तपास फौजदार डेरे करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।